युवक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणाल नाव आपलं? कार्तिक दाडेकर. आपला व्यवसाय शेती. तर या ठिकाणी आपल्या गावामध्ये कुणाची आवडते तुम्हाला? हवा कुणाची अशी जरी वळसे पाटलांशिवाय पर्याय नाही. काय बरं वळसे पाटलाशिवाय पर्याय नाही असं तुम्हाला वाटतं? कारण आता युवक वर्ग शेतीकडे वळालेला आहे आणि शेतीसाठी उपयुक्त लागणार पहिली गोष्ट पाणी. पाणी हा महत्वाचा. वळसे पाटलांशिवाय पाण्याला पर्याय नाही. कारण वळसे पाटील जर तालुक्यात नेतृत्व करीत असले तर 3-3, 4 वेळा नदीला पाटाला पाणी येते आणि त्या पाण्याच्या याच्यावरती आम्ही आधुनिक शेती, तंत्रज्ञान शेती करून रोजगार उपलब्ध करतो. त्यामुळं वळसे पाटलाशिवाय पर्याय नाही. म्हणजे दुसरे जे नेते आहेत, जे उमेदवार म्हणून उभे आहेत, देवदत्तजी निकम, त्यांच्याबद्दल काय सांगशाल तुम्ही? आता ते तुम्हाला माहिती आहे रोहित पवारांच्या विचाराचे आमदार आहे आणि रोहित पवारांनी असा ठाम निश्चय घेतला की डिंबे धरणाचं पाणी मी कर्ज जामखेडला नेल्याशिवाय राहणार नाही. उद्या ते जर आमदार झाले तर तालुक्यात पाण्याचा प्रश्न मोठा येईल आणि ते त्यांच्या विचाराचे म्हटलं ते पाणी तिकडे घेऊन जातील 100%. मग ते पाणी नेलं पाहिजे का नाही? नाही ना, म्हणून तर वळसे पाटलाशिवाय पर्याय नाही ना. वळसे पाटील जर आपल्या तालुक्याचं नेतृत्व करीत असले तर आपल्या पाण्याच्या एका थेंबाला पण धक्का लागणार नाही. आता या ठिकाणावरती तरुणांचा कसा सपोर्ट असणार आहे तुमच्या गावामधून? यावर तरुण पिढीचा हा कल वळसे पाटलाच होते. कारण लहान मुलापासून म्हातारे माणसाला माहिती आहे की इथं विकास फक्त वळसे पाटलाच्या माध्यमातून होऊ शकतो. इथं दुसरा कोणत्याही नेत्याकडून आज 1 रुपयाचा सुद्धा निधी झाला नाही. जे काम जे झालेत, अष्टविनायक हायवे बांधता, असे छोटे मोठे सगळेच काम वळसे पाटलांशिवाय इथं कोणीच करीत नाही. फक्त वळसे पाटील साहेबच करतात. पाण्याचा प्रश्न कसा आहे? पाणी नसेल तर आमच्या भागातल्या तरुणांना कर्ज जामखेडला MIDC कामाला जावं लागेल आणि पाणी असेल तर आम्ही आधुनिक शेती करून इथं 2 रुपये कमवू शकतो आणि त्यावर उदरनिर्वाह करू शकतो. त्यामुळे त्या रोहित पवारांच्या विचाराचा माणूस आपल्या तालुक्यात नको, यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आणि दिलीप वळसे पाटील हे परमनंट आमदार आहे, त्यात काही विषयच नाही. पण आम्ही सुद्धा 100% प्रयत्न करतोय की साहेबांना जास्त मतदान. या ठिकाणावरून प्रतिसाद असणार आहे युवकांना 100%. कारण युवकांना माहिती साहेबांशिवाय पर्याय नाही. आज भीमाशंकर कारखाना असेल, पराग कारखाना असेल, रोजगार निर्मिती होते आणि सगळ्यात महत्वाचं जीवन जगण्यासाठी लागणारा प्रश्न म्हणजे शेती. शेतीला उपयुक्त लागणार पाणी आणि हे पाणी जे आतापर्यंत टिकून ठेवले ते फक्त वळसे पाटलांनीच ठेवले. धन्यवाद.